नमस्कार आणि गुड मॉर्निंग मित्रांनो, मी तुमच्याकडे ब्लॉग्स मग कसे आहात. आय होप तुम्ही मजेत असाल. मित्रांनो, आता वाजले मॉर्निंगचे 8:15 आणि आत्ताच उठलो आहे. आता थोडं फ्रेश होऊ आणि त्याच्यानंतर भेटू. फॅन खराब झाला आहे मित्रांनो, आता तेच रिपेरिंगला चालू आहे. काय कॅपेसिटर चेंज केलं तरी चालत नाही. आता बनवून ठेवू ना त्याला. ऊन बघ, तेच तर ऊन किती. मी चड्डीवर आहे. डायरेक्ट माझ्या लागतात ते माझ्या. मित्रांनो, आता कॉलेजवरून आलो आहे. आता करूया जेवण. जेवणाला आहे सुकट आणि चपाती वरण भात आणि अजून काय नाही. तर जेवण करू आणि नंतर भेटतो. मित्रांनो, जेवण झालेलं आहे आणि आत्ता हेच म्हणायचं की आज आहे 28 मार्च आणि आज CSK RCB साऊथर्न डर्बी असं काहीतरी म्हणतात. असं मॅच म्हणतात साऊथर्न डर्बी. एवढं लक्षात नाही माझं, पण असं मी ऐकलं आहे की साऊथर्न डर्बी असं काहीतरी म्हणतात. आज माही आणि विराट समोरासमोर येतील. याच मजा आहे. असं पण एक आहे की अनफिनिशड वर्क आहे थोडं. मागच्या वर्षी थोडं जो बोलला ना अर्धवट काम तो आज पूर्ण होईल. तेच आता बघू काय मजा येणार आहे आज पण मॅचला. ठीक आहे, चला मित्रांनो. आता वाजले इव्हनिंगचे 8:15 आणि आता मॅचच बघत होतो. टी व्हीवर बघायची इच्छा आहे, पण कसं आहे केबल आहे तो थोडा हे करतोय, म्हणजे डिस्टर्ब करतो खूप म्हणून. आणि तिकडे थोडं पुढे ना काम चालू आहे म्हणून प्रॉपर दिसत नाही आहे. आता फोनवरच बघतोय म्हणून मी रेकॉर्ड पण नाही करू शकत. बघतो नंतर आलं तर चांगलीच गोष्ट आहे, काय माहिती. टी व्हीवर बघायची इच्छा आहे, पण अशी फालतूगिरी आणि मॅचच्या वेळेसच होते अशी फालतूगिरी, मला माहिती आहे. जाऊ द्या, काय करायचं नाही. आता तसं टॉस जिंकून CSKने बॉलिंग घेतली, एक बरं आलं. आता चालू आहे आणि अजून किंग कोहली आहे, बॅटिंग करतात ते आहे बरं. भाऊ काय होतं आता. विकेट तर एक झाली. आपले माहीबाईने मस्त एक विकेट घेतली आहे, म्हणजेच बॅट्समॅन पुढे गेला. विकेट किपिंग डायरेक्ट कडक, एकच नंबर वॉच. आता बघू काय फिल्ड सॉल्ट त्याच्या तो विकेट किपिंग याच्यात गेला, विकेट किपिंगमध्ये. आता बघू कसं आहे काय. ठीक आहे, 80 रन झाले. 10 ओव्हर 80 रन्स झाले आता RCBचे. बघू काय कसं आहे खरंच. एक काही टेन्शन असं नाही, फक्त किंग कोहली ते स्ट्राईकवर असला खरंच काय मग काहीही होऊ शकतं असं आहे ते. पण तसं स्टंपच्या मागे पण एक माणूस उभा आहे जो बोलतात ना एका बोलण्यावर तो गेम चेंज करू शकतो, तसं गेम पलटू शकतो. तसं आहे, काही टेन्शन नाही असं अजून. बघू काय हळूहळू चाललंय. मित्रांनो, विकेट गेली आहे किंग कोहलीची, एकच नंबर. तसं ना CSKचे 2 ते 3 वेळा कॅच हे झाले. खरं तर कॅच सुटले पण नाहीये, म्हणजे एक कॅच सुटली बरोबर आहे, पण ना 2-3 वेळा आहे ना असं म्हणतात ना लक. पाठीदारचं 2-3 वेळा लक लागलाय भाई. कॅच होता राहिलाय. तर काय म्हणायचं, जाऊ दे, आज असेल त्याचं नशीब. आता बघू भाई, खरंच रे काय लक आहे पाठीदारचा, काय म्हणायचं. 6.
काय रे? जड्डू भाऊ विकेट निकाल दो. अरे यार परत फोर मारला फोर. मित्रांनो बघा मित्रांनो फायनली परत चौथी विकेट गेली आहे. लाईम लिव्हिंगस्टोन 9 बॉल 10 रन. ते बघा यो बोल्डेड बॅन बोल्डेड भाई विकेट गेला. पाठीदार गेला आणि पथी राणाने विकेट घेतली. पथी राणा सॅम करन भाऊ ला. हा भाई बादशाह तू बादशाह आहे. एक गेला तर टार्गेट मला असं वाटतंय दाबलं ओव्हर दाबलीच एक 85 पर्यंत जाईल. 85 185 नाही तर 190 एवढं टार्गेट जाऊ शकतं. एक थोडं ओव्हर दाबली तर बघू आता काय टेन्शन आलं. चलो आज गरज आहे. मॅच हारलो तरी चालेल पण याची बॅटिंग बघा. याची बॅटिंग दिसली पाहिजे. मित्रांनो आता वाजले रात्रीचे 11:30 आणि आज मॅच हारून गेलो. जाऊ द्या. म्हणजे एक जेव्हा म्हणतातच ना असं म्हणतात थोडं एक 10 ओव्हरपर्यंत इतके रन नव्हते झाले तेव्हा थोडं हे झालं की हरू काही प्रॉब्लेम नाही. पण एक बरं आलं लास्ट ओव्हर एकदम मस्त गेली. थालाची बॅटिंग हा वा 2 6 1 4 विषय संपला डायरेक्ट. वाईट नादत नाही. हां तीच फक्त तीच बॅटिंग पाहिजे होती. ते आहे आम्ही CSK फॅन असेच आहोत. मॅच हरलो तरी चालेल पण त्याची फक्त थालाची बॅटिंग बघायची आहे. अजून काही हवं नाही. अजून काही नको आम्हाला. बस तेच पाहिजे. आता आज RCB जिंकली आहे चांगली गोष्ट आहे. पण मला एक सांगू मला हे पटत नाही RCBचं. तुम्ही ना जी टशन देतात ना ती जरा कमी द्या. मला हेच नाही आवडत. म्हणजे कारण नसताना टशन द्यायची. कारण नसताना टशन द्यायची. अरे ते म्हणतात ना जेवढी चादर आहे तेवढेच पाय पसरा. आता मी खरं तर बोलायला यांच्याकडे चादरच नाही. समजलं ना चादर काय काय खरं तरी किती आकड दाखवतील. ठीक आहे आज हरवलं पण चिन्नस्वामीला येऊ ना. आमचा ग्राउंड तर मोठा होता म्हणून लगेच इझिली रन्स नाही जात. पण तुमचा ग्राउंड किती छोटा आहे तर लक्षात ठेवा. हे हारलो चालेल काही प्रॉब्लेम नाही. अजून पुढची मॅच पण हारलो तरी काही प्रॉब्लेम नाही. पण मला एवढं माहिती आहे की या वर्षीची IPL आणि RCBचं ते दरवेळेच आहे. हां पहिले ना चांगले खेळतील आणि नंतर ना शेवटला जाऊन हाकते. हे मला आवडत नाही. म्हणून ना अजिबात मला वाटत नाही. मागच्या वर्षी ते दिसलं एवढं बघितलं बोललो आता एवढं ठीक आहे. CSKला त्यांनी क्वालिफायमध्ये हरवलं चांगली गोष्ट. मी बोललो चांगलं जाऊ दे हारलो जाऊ एक यावर्षी तरी जिंकेल IPL. मागच्या वर्षी असं वाटलं होतं. बघतो काय गेले क्वालिफाय 2 याच्यात क्वालिफाय 2मध्ये गेले ते भागले काय तसं आहे. म्हणून मला आता काही बोलायचं नाही. जाऊ द्या तुम्ही.
भाई म्हणून मी एक काय होपच नाही ठेवली यांच्यावर, कारण की हे असं पण नेहमी मागच्या वर्षी पण तू पहिले जे मॅच होते तेव्हा चांगले गेले, त्याच्यानंतर ठीक आहे. आता बघू उद्या नाही परवा, उद्या तर MIGT आहे, परवा आहे दुपारी काय माहीत नाही, पण संध्याकाळी CSK राजस्थान. चला ती बघू, त्याच्यात होऊन जाईल. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर मग लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि हा ज्यांनी मला इंस्टाग्रामवर फॉलो नाही केलं लवकरच फॉलो करून द्या. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चला बाय आणि गुड नाईट.